रत्नाकर आवसेकर यूट्यूबचा उपक्रम माझी गाडी माझा नेता। आज मी कुलस्वामिनी अंबाबाईच्या या चरणी म्हणजे अंबाजोगाईमध्ये मी आज आलेलो आहे आणि आज अंबाजोगाईमध्ये मी खास आपल्या भेटीसाठी आणलेलं आहे। या अंबाजोगाई शहराचे करता धरता ज्यांचं नाव एक आदरानं घेतलं जातं असे श्री पापा मोदी साहेब नमस्कार। नमस्कार। आज आपण उलगडणार आहोत काय आहे पापा मोदींच्या मनात, काय करणार राजकारणात आणि कसा घडला अंबाजोगाईचा हा सर्वांगीण विकास। मग आता उशीर कशाला करायचा मित्रांनो, चला भेटूया पापा मोदींना। आता पापा मोदींना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे। पापा सेठ या। तर मग चलायचं ना मित्रांनो, अंबाजोगाई शहरात फेरफटका मारायचा आणि जाणून घ्यायचं पापा मोदींचं मनोगत। या अंबाजोगाई शहराचे भाग्यविधाता, ज्या अंबाजोगाई शहराला या महाराष्ट्राच्या नकाशावर ओळख दिली असे श्री पापा सेठ मोदी। आता खरं तर मला सेठ म्हणायला कसं तरी होतं, कारण आमची 25 वर्षापासूनची मैत्री आहे आणि कधीही या भागात आलो की पापाजींना बोलल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही। असं एक व्यक्तिमत्व मी तुमच्या भेटीसाठी आले। पापा नमस्कार। नमस्कार। या आजच्या कार्यक्रमामध्ये पापा मोदी म्हणजे मोदी परिवार का हा प्रॉपर अंबाजोगाईचाच आहे का? हो, आम्ही प्रॉपर अंबाजोगाईचेच आहेत। आम्ही 7 पिढ्यापासून अंबाजोगाई शहरात राहतो। अंबाजोगाई शहराच्या प्रत्येक नागरिकाशी, इथल्या मातीशी आमची नाळ जोडलेली आहे। पापाजी गेल्या 30 वर्षापासून आपण या नगर परिषदेमध्ये कार्यरत आहात आणि जवळपास 22 वर्ष झालं एक छत्री अंमल या अंबाजोगाई शहराच्या विकासामध्ये पापा मोदींचा राहिलेला आहे। आता आम्ही पाहिलेले पापा मोदी म्हणजे विलासरावांचे सच्चे कार्यकर्ते। हो, मी विलासराव साहेबांचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर मला ओळखलं जातं। अगदी म्हणजे विलासरावांचे काही प्रत्येक शहरामध्ये जे काही एकनिष्ठ काही लोक आहेत जे आम्हाला दिसतात, कोल्हापूरला सतेज पाटील, वसईविराला गेले की हितेंद्र ठाकूर, असे प्रत्येक शहरात आम्हाला, तसं अंबाजोगाईत आले की विलासरावांचा माणूस कोण तर पापा मोदी। होय, बरोबर आहे। एवढं प्रेम या पापा मोदीने केलंय। पापा मोदी आपण विषयालाच हात घालूया। काय बरं मला सांगा, तुम्ही एवढं वर्ष काँग्रेसने तुम्हाला मोठं केलं, प्रेम केलं, तुमच्यावर श्रद्धा दाखवली, तुमच्या हातात विकासाची गंगा दिली, काँग्रेस सोडण्याचं कारण काय? मी गेले 30-35 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो, पण आमच्या जिल्ह्यातील काही नेत्या मंडळीमुळं की वारंवार मला पक्षात डावलणे, गेली 30 वर्ष नगर परिषद अंबाजोगाई ही काँग्रेसला ठेवण्याचं काम मी केलं। या ठिकाणचे माझे जे काही सहकारी आहेत, म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये मी काम करत असताना कैलासवासी बाबूरावजी आडसकर साहेब असतील, कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब असतील, या दोन्ही प्रबुद्धीच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि या दोघा नेत्यांनी मला आशीर्वाद दिले, मला काम करण्याची संधी दिली, मला शक्ती दिली। कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं एक मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं काम या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झालं। विलासराव साहेबांनी बाबूराव आडसकर तुमचे नेते, गुरु, हो गुरु, आणि विलासरावजी देशमुख, हो विलासरावजी देशमुख साहेब, म्हणजे दोघांनी तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिला। त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी अंबाजोगाई शहराचा सर्वांगीण विकास, म्हणजे 7 पिढ्यांपासूनच आपलं ह्या अंबाजोगाई शहराचं नातं आहे। माझे आजोबा कैलासवासी जोधाप्रसाद मोदी हे अंबाजोगाई शहराचे पहिले नगराध्यक्ष, 52 ते 58 ते अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष होते। त्यानंतर 91ला मी पहिल्यांदा नगर परिषदेची निवडणूक लढवली, 91 साली, आणि 91 ते 21 असा 6 टर्म म्हणजे सलग 30 वर्ष या शहरामध्ये आम्ही निवडून येतो। यापैकी जवळपास 22-23 वर्ष या शहराचा नगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। 12 वर्ष मी स्वतः नगराध्यक्ष होतो, 10 वर्ष माझी भाऊजाई नगराध्यक्ष होती आणि काही काळ दुसरे माझे सहकारी ते ठिकाणी नगराध्यक्ष होते। म्हणजे सलग 25 वर्ष अंबाजोगाई शहराने आम्हाला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली। मी अंबाजोगाई शहराच्या प्रत्येक नागरिकांच्या
सुखादुखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो। त्या लोकांनी मला आशीर्वाद दिले, त्या लोकांनी मला प्रेम दिलं, त्या लोकांनी मला दिशा दिली आणि म्हणूनच मी अंबेजोगाई शहरामध्ये गेल्या 30 वर्षापासून सलग 6 टर्म निवडून येऊ शकलो आणि अंबेजोगाई शहरामध्ये विकासाची कामं करू शकलो। पापाजी, आपण सांगितलं की हे इथं खरं तर हा गोपीनाथराव मुंडेंचा गड आहे, म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांचा हा बालेकिल्ला समजला जातो। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या जिल्ह्याचे भूमिपुत्र, या जिल्ह्यामधूनच त्यांनी समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात केली। ते शिक्षणासाठी अंबेजोगाई शहरात होते। योगायोगाने या ठिकाणी सासरवाडी त्यांची नंतर अंबेजोगाईत झाली। प्रमोद महाराजांच्या भगिनी या त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अंबेजोगाई आणि परळीची एक नाळ जुळालेली आहे। त्याचबरोबर या जिल्ह्याचे भूमिपुत्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं। पापाजी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे दोघांची सासरवाडी हीच होय, दोघांची सासरवाडी अंबाजोगाई आहे। पप्पाजी, मला सांगा, तुम्ही आता काँग्रेसचा झेंडा किती वर्ष आपल्या खांद्यावर होता? मी जवळपास 35 वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी संघटनेत काम केलं। विद्यार्थी संघटना NSUIचा मी जिल्हाध्यक्ष होतो, युवक काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष होतो, नंतर सिनियर काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष झालो। सलग 35 वर्ष मी काँग्रेसच्या संघटनेमध्ये तुमचं हे यशच कुठंतरी तुमच्याच काँग्रेसच्या लोकांच्या डोळ्यात आलं काय? हा, असं समजायचं की त्यांना देखवलं नाही आणि सातत्याने मला डावलण्याचं काम, मला सातत्यानं बाजूला करण्याचं काम, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 2च पक्ष आहेत असं लोकांना वाटतं। त्यांना भीती होती की कुठं पापात आमदार होतील? या जिल्ह्यामध्ये 2च पक्ष आहेत असं सगळ्यांना वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या दोन्ही नेत्यांचं या बीड जिल्ह्यावर प्रभुत्व होतं। पण तरी सुद्धा अंबेजोगाई शहर हे मी सातत्याने मागची 30 वर्ष काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आणि ठेवलेला। या ठिकाणी अजून एकदा भाजपचा नगराध्यक्ष नाही, एकदा योगायोगाने चुकून भाजपचा 1 वर्ष नगराध्यक्ष होता, पण बाकी एवढे वर्ष बाकीचे नगरपालिका स्थापनेपासून सातत्यानं काँग्रेसचाच नगराध्यक्ष अंबेजोगाई शहरावर आहे। पापाजी, मला सांगा, आज आम्ही पाहतो ना अंबाजोगाई शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे। आज अंबाजोगाई एक चांगलं मोठं शहर म्हणून डेव्हलप होत आहे। मला सांगा, ह्या जडणघडणीमध्ये असे ठळक असे कोणते प्रोजेक्ट आपण आणलेले आहेत की जेणेकरून जे पुढे 100 शेकडो वर्ष लोक आठवण ठेवतील? अंबेजोगाई शहर हे अंबेजोगाईचं ग्रामदैवत आई योगेश्वरी देवी, आद्य कवी मुकुंदराज स्वामी, त्याचबरोबर पासोडीकार दासोपंत आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, की जी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची लढाई आहे अंबेजोगाई शहरातून सुरू झाली, त्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांची ही भूमी, यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी एक शैक्षणिक शहर, एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असं म्हणून ओळखलं जातं। आणि या शहरामध्ये 18 पगड जातीचे लोक एक गुण्या गोविंदानं सगळे एकत्रित मिळून नांदतात, राहतात आणि हे सर्व जे अंबेजोगाई शहराचा एकोपा आहे तो मला असं वाटतं की अंबेजोगाई शहराची जी सांस्कृतिक जडणघडण आहे त्याच्यामुळं अंबेजोगाई शहर हे एकोप्याने, म्हणजे इथं प्रत्येक जातात, समजा मोहरम असेल, ईद असेल, खुतबा असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, काय आंबेडकर जयंती असेल, शिवाजी महाराज, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग असतो असं लोक सांगतात। हो, बिलकुल। अंबेजोगाई शहरामध्ये जे काही वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्या सर्व कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग असतो। खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांनी एकच सांगितलंय, सगळ्या धर्माची एकच शिकवण आहे की आपण माणुसकीने राहा, आपण एक सर्वांना समान लेखून ह्या ठिकाणी एकत्रितपणे समाजाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झाला। आम्ही अंबेजोगाई शहरामध्ये राजकारण करीत असताना 90% समाजकारण आणि फक्त 10% राजकारण, ते निवडणुकीपुरतं अशा पद्धतीचं काम केलं आणि त्यामुळं मला अंबेजोगाई शहरामध्ये सातत्याने सलग 30 वर्ष। काय बरं, ह्या यशाचं गुपित काय, म्हणजे असं कशी काय नाडी ओळखली आपण अंबाजोगाई करायची की जेणेकरून लोक पुन्हा पुन्हा पापा मोदी आणतात? मी अंबेजोगाई शहरामध्ये एक जमिनीवर चालणारा कार्यकर्ता, या ठिकाणच्या 18 पगड जाती धर्मातील लोकांना आपल्या सोबत घेऊन अंबेजोगाई शहराचा विकास झाला पाहिजे। अंबेजोगाई शहर हे
शांततेचं शहर म्हणून ओळखलं जावं. अंबाजोगाई शहर हे सांस्कृतिक कधी या ठिकाणी जातीय दंगल शहर वगैरे ओळखलं जावं यासाठी आम्ही कधी इथं करतो. जातीय दंगल वगैरे कधीच नाही. या शहरामध्ये जातीय दंगल कधीच झाली नाही. 30 वर्षात त्यावेळेस हा. बाबरी मस्जिद पडली, हा. सगळ्या देश पेटला होता, हा. सगळ्या देशात दंगली होत्या आणि त्यावेळेस आम्ही हिंदू मुस्लिम सर्व एकत्रित एक म्हणजे मुस्लिम शांतता समाज सुद्धा- मार्ग काढला. मुस्लिम समाज सुद्धा आणि भरपूर- त्या ठिकाणी आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये शांततेचं आव्हान केलं. कुठे आणि गालबोट त्यावेळेसही कुठेही गालबोट अंबाजोगाई शहरामध्ये लागलं नाही. हा. अंबाजोगाई शहर हे धर्मनिरपेक्ष लोकांचं हा. एक बुद्धिमान लोकांचं एक या ठिकाणच्या लोकांची जी सांस्कृतिक चळवळ आहे हा. ती पुढे नेणारं गाव म्हणून अंबाजोगाई शहराची मराठवाड्याचं पुणे म्हणून ओळख ही महाराष्ट्रामध्ये आहे. पापाजी आता मला सांगा तुम्हीला राष्ट्रवादीमध्ये आता कसं म्हणजे काय वातावरण कसं वाटतं आपल्याला राष्ट्रवादीचं वातावरण कसं वाटतं? मी आजही काँग्रेसशीच जोडला गेलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा शब्द त्या राष्ट्रवादीमध्ये होता आणि म्हणून- राष्ट्रवादीचे नेते हे त्या ठिकाणी त्यांनी मला स्वतः बोलावलं आणि त्यांनी मला काम करण्याची पुढच्या काळात संधी देऊ असं म्हणल्यामुळं मी या ठिकाणी शरद पवार साहेब आणि अजितदादा ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस शरद पवार आता कोणत्या गटात आता कोणत्या गटात सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता सध्या मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. मला एक सांगा, बजरंग दादाचा जो विजय झालेला आहे म्हणजे बजरंग सोनवणे खासदार झाले, यामध्ये आपलं योगदान? बजरंग सोनवणे जे खासदार झाले ती बीड जिल्ह्याची अशी पहिली निवडणूक आहे की त्यांनी एक वेगळी ओळख बीड जिल्ह्याची निर्माण केली. एक सामान्य माणूस विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालीच नाही, तर ही निवडणूक एक जातीय तणावाच्या माध्यमातून एक जातीयतेवर झालेली निवडणूक आहे आणि तो मला वाटतं की बीड जिल्ह्याला एक लागलेला शाप आहे या निवडणुकीचा असं मला वाटतं. काही नेरेटिव्ह प्रचार पसरण्यात आले, अपप्रचार करण्यात आला, जातीयता वाढवण्यात आली. मी तुम्हाला तेच सांगितलं ना की ही पहिली निवडणूक आहे माझ्या आयुष्यातली की जी निवडणूक मी जातीयतेच्या माध्यमातून पाहिली. ही निवडणूक जातीयतेवर गेली. पप्पा आता काय विधानसभेला काही तिकीट वगैरे मागण्याचे काही इच्छा नाही. हा मतदारसंघ गेले 40 वर्षापासून राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातीसाठी, त्यामुळे मला तिकीट मागायचा काही प्रश्नच नाहीये. हा मतदारसंघ राखीव. पण तुमचा आमदार निवडून आणणार तुम्ही? हो, यासाठी तुमच्या मनात जो कोणी असेल, जो काही आम्हाला आदेश या ठिकाणी मिळेल आम्ही त्या पद्धतीने काम करू. आम्ही त्या पक्षाचं ज्या पक्षासोबत आहेत त्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न. पापाजी मला सांगा, विलासराव सोबत किती वर्ष काम केलं तुम्ही? मी 20 वर्ष विलासरावजी देशमुख. कारण मला आठवतं की 9 वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्हाला वर्षावर डायरेक्ट प्रवेश होता. पापा आले म्हणल्याबरोबर साहेब खुश व्हायचे आणि एक आवर्जून आत्मीयता होती तुमच्याबद्दल, विशेष प्रेम होतं पापांबद्दल. विलासरावजी साहेब एक विकासाभिमुख असं नेतृत्व होतं. ते नेतृत्व असं होतं की जो माणूस विकासासाठी काम करतोय, पक्षाच्या संघटनेसाठी काम करतोय, त्याला ताकद देण्याचं काम, ती एक दृष्टी विलासरावजी देशमुख साहेबात होती आणि त्यांनी मला एक पुत्रवत प्रेम देऊन काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, मी नगराध्यक्ष म्हणून, वैधानिक विकास मंडळाचा सदस्य म्हणून, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचा उपाध्यक्ष म्हणून अशा अनेक संस्थेवर मला काम करण्याची संधी विलासरावजी देशमुख साहेबांमुळे मिळाली आणि त्या सर्व संधीच्या माध्यमातून अंबाजोगाई आणि परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न मी सातत्याने त्या 9 वर्ष ज्या विलासरावजी मुख्यमंत्री होते, असे काही आम्हाला आठवण सांगा आमच्या महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना की जे खरंच भावनिक आहे, एक विशेष अशी काही विलासरावांची आठवण देऊ शकतात? नाही, विलासरावजी देशमुख साहेब एक असं संवेदनशील व्यक्तिमत्व होतं की ते व्यक्तिमत्व हे कार्यकर्त्याच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांना शक्ती देण्याचं काम साहेब करत होते आणि तशा पद्धतीचं नेतृत्व आहे. मला आठवतंय की अंबाजोगाई शहरामध्ये साहेब येणार होते. अंबाजोगाईच्या नगर परिषदेची इमारतीचं आम्हाला उद्घाटन करायचं होतं, जी आम्ही बीओटीवर बांधलेली 2 मजली इमारत आहे. त्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो त्यांना विनंती करायला आणि तात्काळ साहेबांनी विनंती मान्य केली आणि अंबाजोगाई नगर परिषदेचं उद्घाटन मला आनंद होतो सांगण्याचं की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यापासून
तो विकासाचा जो रथ आहे तो साहेबाच्या नेतृत्वाखाली अजूनही सुरूच आहे, आजही चालू आहे. बरं, मला काय म्हणायचं पापाजी, आता यापुढे की मला आता अंबाजोगाईला हे करायचंय, असं काही ठोस दिशादर्शक आहे का तुमचं? अंबेजोगाई शहरासाठी जे असं आपण विचारलं, मास्टर प्लॅन अंबेजोगाई शहरासाठी एक अद्ययावत असं नाट्यगृह उभारावं, सांस्कृतिक गृह उभारावं, त्या पद्धतीनं मी या ठिकाणी अंबेजोगाई शहरामध्ये आद्यकवी मुकुंदराज सभागृह हे अद्ययावत पद्धतीचं उभारलं. त्याची सुरुवात पायाभरणीला सुद्धा विलासरावजी देशमुख आले होते, उद्घाटनालाही साहेब होते. त्याचबरोबर अंबेजोगाई शहरामध्ये APJ अब्दुल कलाम एक सांस्कृतिक भवन या ठिकाणी आम्ही मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी उभारला. अंबेजोगाई शहराचे रस्त्याचं रुंदीकरण असेल, या पद्धतीची अनेक जी विकासाची कामं आहेत, अंबेजोगाई शहरात अनेक व्यापारी संकुल असतील ती उभारली. अंबेजोगाई शहर हे मराठवाड्यातलं असं पहिलं शहर आहे की कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प अंबेजोगाई शहरामध्ये तुम्ही काय निर्माण करता? कचऱ्यामधून सेंद्रिय खत निर्माण करण्याचा प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट चालू आहे मराठवाड्यामध्ये आजही तो चालू आहे, आजही चालू आहे. मला अभिमानाने जे याचा इतर शहरांनी तर आदर्श घ्यायला पाहिजे की कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार होतं. हो, तो प्रकल्प अंबेजोगाई शहरामध्ये मी सुरू केला. अंबेजोगाई शहर हे एक पर्यटक शहर म्हणून पुढे आलं पाहिजे. अंबेजोगाई शहरामध्ये जे आई योगेश्वरीचं मंदिर आहे त्याला पूर्ण महाराष्ट्रातून नाही भारतातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या लोकांच्या चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळाव्या म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. अंबेजोगाई शहराची ओळख पुढच्या काळामध्ये एक पर्यटक शहर म्हणून झालं पाहिजे. अंबेजोगाई शहरामध्ये जवळपास 100 मंदिर आहेत. हे अंबेजोगाई शहर हे मंदिराचं गाव आहे. अंबेजोगाई शहर हे पुढच्या काळामध्ये पुस्तकांचं गाव झालं पाहिजे, यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करतोय. अंबेजोगाई शहराला तीर्थक्षेत्राच्या दर्जासाठी काय आपण तीर्थक्षेत्राचा दर्जा आम्हाला ऑलरेडी आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून अंबेजोगाई आहे आणि त्यामुळे आम्हाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. पण पुढच्या काळामध्ये अंबेजोगाई शहर पुस्तकांचं शहर म्हणून केंद्राकडून काही मागणी आहे का, तुमची राज्याकडून काही मागणी आहे का? हो, केंद्र आणि राज्याकडून आमची मागणी अशी आहे की आम्हाला अंबेजोगाई शहर हे पर्यटक शहर म्हणून पुढे आणायचं आहे. अंबेजोगाई शहरामध्ये जसं मी सांगितलं की 100 मंदिर आहेत, मंदिराचं गाव म्हणून हे ओळखलं जातं. अंबेजोगाई जर एखादा पर्यटक या ठिकाणी आला तर त्यांनी आद्य कवी मुकुंदराज स्वामीचं दर्शन त्यांच्या या ठिकाणी मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून अंबेजोगाई शहरामध्ये जे यादवकालीन लेणी आहेत, म्हणजे या ठिकाणचा हत्तेखाना असेल, या ठिकाणचं जैन मंदिर असेल, या ठिकाणीच सकलेश्वर मंदिर असेल, अमलेश्वरचं मंदिर, अमृतेश्वराचं मंदिर, 100 मंदिर आहे, 12 खांबी मंदिर आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे पुरातन खात्यांनी जतन केलेला ठेवा आहे आणि तो जपून तो पर्यटकांनी या ठिकाणी येऊन बघावा. त्यांना अंबेजोगाई शहराचं जे वेगळंपण आहे, म्हणजे देशातल्या सर्व पर्यटकांना तुम्ही आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे की त्या माध्यमातून इथे लोकांनी यावं. बरोबर. आणि एक आमचा पाहुणचार घ्यावा अंबेजोगाईकरांचा. हो. मग त्याच्यासाठी काहीतरी एखादा असं त्यांची निवासाची सोय पाहिजे. अंबेजोगाई शहरामध्ये चांगले हॉटेल्स निर्माण झाले पाहिजेत. अंबेजोगाई शहराचं जे ग्रामदैवत आहे आई योगेश्वरी, त्या योगेश्वरी मंदिराच्या ट्रस्टमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतो. तर त्या ट्रस्टच्या माध्यमातून आमचा असा पुढच्या काळात विचार आहे की शेगावच्या धर्तीवर अंबेजोगाईला एक आनंद सागर असं निर्माण करायचं. एक 15-20 एकरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ निर्माण करायचं, चांगलं गार्डन निर्माण करायचं, त्या ठिकाणी राहता यावं, अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये आहे. मला सांगा, तुम्ही सांगितलं की काँग्रेसमध्ये अंतर्गत इथं काही कलह झाला, बंडखोरी झाली किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मग आता मला सांगा, आज गरज आहे की या ठिकाणी अजितदादांना शक्ती निर्माण करण्याची, बरोबर आहे. मग आता या लाडकी बहीण योजना दादांची आणलेली आहे, या योजनेसाठी काही प्रबोधन, काही उपक्रम राबवले तुम्ही? नाही, लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही या ठिकाणी कॅम्प घेतला.
महिला भगिनींना या ठिकाणी फॉर्म भरून देण्यासाठीची मदत केली. किती लोकांना आम्ही जवळपास 2-4 हजार लोकांना त्या ठिकाणी मदत केली. मी जी स्थापन केलेली बँक आहे अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, आणि त्या पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुद्धा फक्त 100 रुपयामध्ये लाडक्या बहिणीचे खाते उघडण्यासाठीचं आम्ही प्रोत्साहन केलं आणि हजारो खाते आमच्याकडे त्या ठिकाणी उघडण्यात आले. असं काही फार मोठी रक्कम भरायची गरज नाही, फक्त 100 रुपये. आज आपण पाहतो राष्ट्रीयकृत बँका 5-5 हजार रुपये घेतल्याशिवाय खातं उघडत नाही. आमची अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक ही सर्वसामान्य लोकांना फक्त 100 रुपयामध्ये लाडकी बहीण पासबुकच्या किमतीमध्ये. हो बिलकुल बिलकुल. पासबुक बनवायला जेवढा खर्च येतो एवढ्या किमतीमध्ये आम्ही त्यांचं खातं उघडून दिलं. त्यांना एक कुठंतरी मदत आणि सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. अंबाजोगाई शहराचं अर्थकारण गतिमान व्हावं म्हणून मी या ठिकाणी श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या ठिकाणी एक श्री योगेश्वरी मल्टीस्टेट सहकारी संस्थेची स्थापना केली. अंबाजोगाई सहकारी बँकेची स्थापना मी केली. या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील आमचे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा. जे आमच्याकडे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्या अर्थकारणाला आणखीन गती मिळावी म्हणून आम्ही या वेगवेगळ्या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून त्यांना एक मदतीचा हात देतो. अंबाजोगाई शहरातल्या व्यापाऱ्यांसाठी कुठली योजना? व्यापाऱ्यांना या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगल्या शेतकऱ्यांच्या भावाला भावही मिळाला पाहिजे आणि व्यापारपेठ चांगली चालली पाहिजे यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांना जी काही मदत लागत ती मदत करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीवरही मी अंबाजोगाई नगर परिषदेचा प्रतिनिधी म्हणून संचालक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आम्ही अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत आमच्या आता की कारण उपमुख्यमंत्री तुमचे आहेत. होय बरोबर आहे अजितदादा. हो हो. तर अजितदादांनी काही विशेष असं लक्ष दिलं पाहिजे अंबाजोगाईकडं असं तुम्हाला वाटतंय? हो, अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी नुकतंच मी अजितदादांची भेट घेतली होती. त्यांनी पुढच्या काळामध्ये भरघोस अशी मदत अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी देण्याचं कबूल केलंय. मागच्या काळातही त्यांनी आम्हाला भरघोस निधी विकासासाठी दिलेला आहे. पप्पाजी, सर्वात जास्त आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यात आहेत शेतकऱ्यांच्या. त्यासाठी काहीतरी असं ठोस उपाययोजना करायला तुम्ही काही दादांना सांगताल का? कारण नाही, एक तुम्हाला सांगू का, ह्या ज्या आत्महत्या होतात हे निराशतेतून होतात. आमच्या लोकांना एक चांगली दिशा दिली पाहिजे. त्यांना शेती जो आमचा माणूस शेतकरी करतोय त्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्याच्यामध्ये आमचा जिल्हा दुर्दैवानं सांगावं लागतो की तो प्रथम क्रमांकावर. त्या शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शनाच्या माध्यमातून जो उत्पन्न केलेला माल आहे त्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आता तुम्ही काँग्रेसमध्ये 25 वर्ष बरोबर आहे, आता राष्ट्रवादी 35 वर्ष, आता राष्ट्रवादी काय बरं म्हणजे आता ते अजितदादा इकडे आलेत पण पंकजाताईंची प्रथम भेट ज्यावेळी झाली ती पक्ष बदलल्यानंतर काय रिॲक्शन होती पंकजाताईंची? नाही, पंकजाताई हे आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये एक अशी चांगली पद्धत आहे विशेषतः अंबाजोगाई शहरामध्ये की आम्ही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकमेकाचा नेतृत्वाचा सन्मान करतो. त्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री होत्या आणि पालकमंत्री बीड होत्या. त्यावेळेस त्यांनी अंबाजोगाई नगरपालिकेला चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जी मदत केली त्या माध्यमातून आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास सुद्धा केलेला आहे. त्यामुळे त्यांचे आमचे संबंध हे सलोख्याचे. पक्षीय राजकारण निवडणूक ही एक दिवसाची पण बाकी वेळेस आम्ही या ठिकाणी विकासाची चर्चा त्यांच्याशी करतो. मी त्यांच्या काही मार्गदर्शन कधी लागलं कधी खासदार जरूर घेऊ. म्हणजे आता समजा आता जरी नव्हत्या यापूर्वी त्यांच्या भगिनी होत्या खासदार तर त्याच्यामुळे तुम्हाला काही मदत झाली काय? नाही, मदतीपेक्षा सुद्धा कसं आहे की त्यांनी आम्हाला फंड द्यावा अशा पद्धतीचं नाही. आम्ही जे काम करतोय त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि तो पाठिंबा सातत्याने खासदार आणि माननीय पंकजाताईंनी आम्हाला दिले. बापांचं ध्येय काय अंबाजोगाईत आता हे गरज आहे असं कोणते ठोस ध्येय काय? नाही, अंबाजोगाई शहर हे पुढच्या काळामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. कारण अंबाजोगाई ही सरस्वतीची नगरी आहे. या नगरीमध्ये अनेक साहित्यिक निर्माण झाले. तुम्हाला मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की अंबाजोगाई शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लोक राहतात पण या लोकांना
जे एकत्र जोडून ठेवतं. इथं सांस्कृतिक चळवळ आहे, नाट्य चळवळ आहे, नाट्य चळवळ आहे, कवी आहेत, आणि लेखक त्या आहेत. माध्यमातून आज अभिमानानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की या शहरामध्ये प्राध्यापक तिवारी सर, रंगनाथ तिवारी सर आहेत. ते एक राष्ट्रीय स्तरावरचे लेखक आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार या ठिकाणी मिळाले. त्याचबरोबर अंबेजोगाई शहरामध्ये अमर हबीब सारखा एक मुक्त पत्रकार, एक चांगला साहित्यिक आणि संवेदनशील माणूस आहे. या ठिकाणी आमचे जे नवोदित आता पुढे येत आहेत ते सुतार, ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे साहित्यिक आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांमुळं अंबेजोगाई शहराची सांस्कृतिक जडणघडण असेल, नाट्य क्षेत्रातली जडणघडण असेल किंवा अंबेजोगाई व्यापारी उलाढाल असेल, या सर्वांच्या माध्यमातून अंबेजोगाई शहर हे पुढे गेलं पाहिजे, विकासात आम्ही नंबर 1 राहिलं पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये, असा आमचा प्रयत्न. सर्व स्तरातून विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक, म्हणजे सांस्कृतिक, या सगळ्या गोष्टींना अंबेजोगाई आपलं मोठं झालं पाहिजे, अशा पद्धतीने हे स्वप्न आपण बाळगलंय. आम्ही पुढच्या काळात करू. पापा, आपली मुलं काय करतात? मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा आता अंबेजोगाईत आहे. तो आता श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून माझी शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेचं CBSE स्कूल आहे, फार्मसी कॉलेज आहे, DED BEd BCA अशी वेगवेगळी कॉलेजेस आहेत, मराठी शाळा आहे 1ली ते 10वी पर्यंत. आणि या सर्व शिक्षण संस्थेचं कामकाज तो या ठिकाणी माझा मुलगा बघतो. त्यांना पण राजकारणात तो 12वी नंतर अमेरिकेमध्ये गेला. त्या ठिकाणी त्यांनी अमेरिकेमध्ये पदवीचे शिक्षण घेतलं आणि ती पदवी घेऊन तो आता अंबेजोगाई शहरामध्ये या ठिकाणी आलेला आहे. सध्या तो शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये काम करतो. त्याला जर आवड असेल तर पुढच्या काळात त्यांनी सुद्धा राजकारणात यावं, त्यांनी चांगल्या पद्धतीनं अंबेजोगाई शहराच्या लोकांची सेवा करावी, मोदी परिवाराचा वारसा पुढे चालवावा. नाही, तो आता त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे, मी काही त्याला आग्रह करणार नाही. पण त्यांनी अंबेजोगाई शहरातील लोकांशी मिळून मिसळून राहावं, सामाजिक दायित्व आपलं ओळखून या ठिकाणी काम करावं, अशा पद्धतीची. त्याचा सुद्धा मित्र परिवार दांडगा जनसंपर्क आहे, त्याचाही चांगला मित्र परिवार आहे. हो, वळून गेला. मित्रांनो, एक पाहिलं तुम्ही, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, म्हणजे सातत्यानं मला वाटतं पापा मोदींचं एकच ध्यास आहे, तो फक्त अंबाजोगाईत काय नवीन आणायचं, जे काही महाराष्ट्रात आलं ते माझ्या अंबाजोगाईत आलं पाहिजे, त्या पद्धतीची आमची भूमिका आहे. महाराष्ट्राला काय निवेदन करू शकता आपण, एक जाता काय बोलू शकता महाराष्ट्राच्या जनतेला? महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढंच सांगू शकतो की या महाराष्ट्राला छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू फुले यांचा जो वारसा या महाराष्ट्राला मिळालेला आहे, तो वारसा आपण सगळ्यांनी मिळून जतन करावा, जपावा आणि महाराष्ट्र हे पूर्ण भारतातलं एक अग्रेसर राज्य म्हणून पुढच्या काळात पुढे यावं, अशा पद्धतीची भावना मी व्यक्त करतो. अंबेजोगाई शहर हे जसं 18 पगड जातीतील लोकांचं शहर म्हणून ओळखलं जातं, सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात, आपापला व्यवसाय व्यापार करतात आणि आपली आपली प्रगती करतात, तशी महाराष्ट्राची प्रगती व्हावी अशी मी या ठिकाणी गणेश चतुर्थीचे आत्ता सध्या गणेश उत्सव चालू आहे, तर मी गणपतीला या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पप्पा, एक शेवटचा प्रश्न घेतोय. कोरोनामधून आपण वाचलोत म्हणून आज आपण मुलाखत देतोय, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? चालू दे सर. कोरोनामध्ये काय विशेष काय काम झालं बरं, म्हणजे कोरोनामध्ये आपण काय केलं? नाही, कोरोना ही खऱ्या अर्थानं एक मोठी आपत्ती होती. या वेळेस आपली माणसं ही माणसासोबत राहत नव्हती, प्रत्येक माणूस हा माणसापासून दुरावलेला होता, प्रत्येक माणसाला त्या कोरोनाची एक भीती निर्माण झाली होती. आणि तशा वेळेस सुद्धा खऱ्या अर्थानं आपले जे डॉक्टर्स आहेत, आरोग्य खात्यातील जे काही कर्मचारी आहेत, मग नर्सेस असतील, त्या ठिकाणचं काम करणारा सगळा स्टाफ असेल, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कोरोनाग्रस्त लोकांची शुश्रूषा केली. आम्ही सुद्धा आमच्या प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे व्यवसाय बंद पडले, सगळं ठप्प झालं होतं. तर त्यावेळेस आम्ही जवळपास 7-8 हजार धान्याच्या किटचं वाटप केलं, कोरोनाबद्दलची जनजागृती केली. आणि कोरोना ही जरी आपत्ती असली तर त्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा भाईचारा निर्माण झाला पाहिजे
अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून अंबाजोगाई शहरात. मित्रांनो, आई योगेश्वरी म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं श्रद्धास्थान होतं, बरोबर आहे? हो, त्यांचं या ठिकाणी कुलदैवत होतं. कुलदैवत होतं. तर असं हे आता योगेश्वरीला मी चाकडं घालायचं आहे की माता, की यापुढे आम्हाला कोरोनासारख्या परिस्थितीत आणू नको, असाच विकास आमच्या अंबाजोगाई शहराचा हो. आणि जो आमचे ज्योतिप्रसाद मोदीपासून चालत आलेली विकासाची गंगा, हा मोदी परिवार पुढे येणारी शेकडो वर्ष ज्यांचं काम, ज्यांचं नाव या शहरावर राहावं, ही सदिच्छा मी पापा मोदींना देतो. आणि पापा मोदी, आपण आम्हाला जी मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आपले लाख लाख आभारी आहोत. धन्यवाद पापा सेठ. धन्यवाद. मी निळू फुले बोलतो. हे माझ्या नेत्याहो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला, माझी गाडी माझा नेत्यामध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम देऊ. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. हो माझ्या नेत्यांनो, मी दादा कोंडके बोलतो तुमचा. अहो काय 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 काळजी करू नका, तुम्हाला बोलायला आलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. चला, माझी गाडी आणि माझा नेता, लय भारी कार्यक्रम आहे. अहो आपल्या रत्नाकर औसेकरचा कार्यक्रम, माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.